राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत। याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परस्पर विरोधी वक्तव्यामुळे आणि जुन्या पत्रांमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्तांना येत्या 8 दिवसात सर्वसमावेशक मदत जाहीर करण्याची आणि दिवाळीपूर्वी बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे। त्यामुळे राज्यात सुमारे 60 लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। विरोधी पक्ष सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी करीत आहे। त्यांनी फडणवीस यांचे एक जुने पत्र आणि व्हिडिओ शेअर करून टीका केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात देवेंद्र फडणवीस ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे असे म्हणताना दिसत आहे। यावर त्यांनी असं राजकारण बरं नव्हे म्हणत टीका केली। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणारे पत्र 16 ऑक्टोबर 2020 लिहिले होते, याचा दाखला दिला। सध्या मुख्यमंत्री फडणवीस ओला दुष्काळ ही संकल्पना नियमावलीत नाही आणि आजपर्यंत कधी जाहीर झालेली नाही असे सांगत आहेत। विरोधी पक्षांचा आक्षेप आहे की विरोधी पक्षनेते असताना असलेली संकल्पना सत्तेत आल्यावर कशी नष्ट झाली। त्यांनी शब्दांचा खेळ न करता शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी केली आहे।